Good morning students. Today we study that is the disorder and diseases from the topic excretion and osmoregulation. So here today we study the first disease that is the albuminuria. So the albumin which can be obtained from the foodstuffs, for example that is egg albumins are there. So if such a albumin which can be increased in our that is the urine, so it can causing there is the increased blood pressure. Then here that is the some of the substances like toxin or maybe heavy metal causing irritation to that of the kidney cells are there. So then it is called as the albuminuria. Next one, ketone bodies. So here that is the such a ketone bodies, if they are increased excessive amount in our urine, the person suffer from diabetes mellitus, means that is the here that is starvation. Then that is the little carbohydrate in their diet. means starvation म्हणजे त्याला भूक लागत राहील, ओके, तहान लागत राहील. इट इज द डायबिटीज मेलिटस आर देअर. नेक्स्ट वन ल्युकोसाइड. ल्युकोसाइड इट इज द टाईप ऑफ WBCs, मीन्स पांढऱ्या पेशीचा प्रकार आहे. अँड इफ द ल्युकोसाइड्स विच आर इन्क्रीजेस इट कॉझिंग द किडनी इन्फेक्शन्स आर देअर. ओके, ल्युकोसाईड इन्क्रीज झाली किंवा ल्युकोसाईड कमी झाली तरीसुद्धा काय होतं, इन्फेक्शन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल दॅट इज द इन्क्रीज्ड अमाऊंट ऑफ द ल्युकोसाईड दॅन नॉर्मल अमाऊंट, इट कॅन कॉझिंग द that is the infection to that of the urinary organs are there. After that, kidney stones, or it is called as renal calculi. Kidney stones you know that is दगडासारखी म्हणजे जे स्फटिकासारखी रचना निर्माण होते आपल्या किडनीमध्ये, त्याला किडनी स्टोन्स किंवा रेनल कॅल्क्युलाई असं म्हणतात. सो हिअर दॅट इज द सच अ किडनी स्टोन्स विच आर फॉर्म इन द रेनल ट्रॅक्ट, इन द रेनल कॅल्क्युलाई फ्रॉम किडनी टू द एक्सटर्नल ओपनिंग, म्हणजे किडनीमध्ये किंवा एक्सटर्नल ओपनिंग म्हणजे युरेथ्रा, त्याच्यामध्ये ते काय होतात, तयार होतात. सो डिपेंडिंग अपॉन द कंपोजिशन हाऊ दे फॉर्म, so they are classified into the different types, 4 different types of the stones are there. First one, calcium stone. Calcium stone means that is these are the calcium oxalate stone or maybe calcium phosphate stones are there. ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं विघटन चांगल्या प्रकारे होत नाही, मग रक्तामध्ये अशा प्रकारचे घटक आढळल्यानंतर त्याचं स्टोनमध्ये रूपांतरण होतं. स्ट्रवाइड स्टोन्स. सो दिस स्ट्रवाइड स्टोन्स आर कॉझिंग बॅक्टेरियल इन्फेक्शन. ओके, सो हिअर कॉज्ड बाय युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया, म्हणजे आपल्या युरेथ्राकडे युरियाला ब्रेकडाऊन करणारे जे जीवाणू असतात ते जर जास्त झाले तर त्यांच्यापासून हा स्टोन तयार होतो. अँड द पर्सन दॅट इज द हाय प्रोटीन suppose taken into the diet causing this type of the stone, high proteinaceous diet when taken continuously, then it can causing that is the stravide stones are there. Then uric acid stones. So here that is the those people don't drink that is the high amount of the water, they take that is very low amount of the water, and high protein diet which can be taken, they suffer from uric acid stones are there. After that, cystine stone. So cystine stones, that is the genetic disorder is there, and here that is the kidney to excrete much amount of the amino acids are there, it is called as cystine stone. म्हणजे किडनीमधून जास्तीत जास्त अमिनो ॲसिड स्रावलं गेल्यामुळे त्याच्यापासून हे सिस्टीन नावाचे स्टोन तयार होतात. आता पुढे बघणार आहोत आपण त्यांचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, म्हणजे कोणती लक्षणं दिसतात की त्याला स्टोन झाले आहेत किडनीमध्ये, त्याची काही लक्षणं आहेत ती आपण लक्षणं बघणार आहोत. सो हिअर इन दॅट सिम्पटम्स दॅट इज द देर इज द पेन टेक्स प्लेस बॅक साईड और मे बी बिलो द रिब केज, म्हणजे ओटीपोटामध्ये दुखणं, कुशीमध्ये दुखणं. सो नेक्स्ट वन दॅट इज द रेडिश पिंकिश युरिन टेक्स प्लेस. नेक्स्ट वन दॅट इज द हिअर पेन टेक्स प्लेस ड्युरिंग द मिक्च्युरेशन, म्हणजे युरिन पास करताना वेदना होणे. देन डायग्नोसिस. सो हिअर युरिक ॲसिड कंटेंट ऑफ द ब्लड, कलर ऑफ द युरिन, किडनी, एक्स-रे, sonography of the kidney. So these are the different diagnostic measures which are used to find out the symptoms. म्हणजे सोनोग्राफी केली जाते किंवा एक्सरे काढला जातो किंवा त्याच्या ब्लडमधलं युरिया तपासलं जातं, युरिक ॲसिड तपासलं जातं. अशा प्रकारचे युरिनच्या रंगावरून पण सांगितलं जातं. अशा प्रकारचे वेगवेगळे काय असतात, दॅट इज द डायग्नोसिस, म्हणजे निदान केलं जातं. नेक्स्ट वन, युरेमिया. सो युरेमिया मीन्स हिअर द ब्लड विच कॅन बी नॉर्मली कंटेन्स 0.01 to 0.03% of the urea is there. But suppose this urea which can be rises above the 0.5%, it is called as uremia, and it leads to that of the kidney failure. म्हणजे आपल्या रक्तामध्ये युरिया हा 0.01 ते 0.03 या प्रमाणामध्ये असतो, आणि सपोज आपल्या रक्तामधलं युरिया याचं प्रमाण जास्त वाढलं, ओके, म्हणजे ते
बाहेर टाकलं गेलं नाही युरिनमार्फत, ते रक्तामध्ये परत शोषलं गेलं, ॲब्सॉर्ब केलं गेलं, तर त्याचं प्रमाण वाढलं तर काय होतं, त्याच्यामुळे किडनीवरती परिणाम होऊन किडनी फेल्युअर होऊ शकतं. नेफ्रायटिस, आफ्टर दॅट नेफ्रायटिस. सो नेफ्रायटिस मीन्स व्हॉट? इट इज द इन्फ्लॅमेशन ऑफ द किडनी, okay, by the proteinuria caused due to increased permeability of glomerular capsular membrane, or maybe here that is the change in the blood colloidal osmotic pressure. Okay, so here that is the, याच्यामुळे काय होतं की जळजळ होते किडनीची. ओके, आणि प्रोटीन्युरिया म्हणजे लघवीतून प्रोटीन्स बाहेर टाकले जातात, त्यामुळे पायांना सूज येते, डोपराच्या खाली सगळे पाय सुजतात, त्याला आपण नेफ्रायटिस असं म्हणतो. नेक्स्ट वन दॅट इज द हिअर क्रोनिक किडनी डिसीज, दॅट इज द CKD. रेनल फेल्युअरच्या आधी नेफ्रायटिसच्या नंतर आणि एक जो होता रेनल फेल्युअर. ओके, रेनल फेल्युअरचेच 2 प्रकार आहेत, इट इज ARF आणि CKD. सो रेनल फेल्युअर. आता रेनल फेल्युअर मीन्स व्हॉट? सो हिअर दॅट इज द देर इज द फेल्युअर इन ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन. आपण काल अभ्यास केलो की त्या ग्लोमेरुलार म्हणजे त्या आर्टरिओल्स, कॅपिलरीज फिल्टर करतात ब्लड, त्याच्यामध्ये काही डिक्रीज और सिजेशन ऑफ द ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन कमी झालं, त्याच्यामुळे काय होतं? रेनल फेल्युअर. सो हिअर दॅट इज द इट इज ऑफ 2 टाईप, ॲक्यूट रेनल फेल्युअर अँड क्रोनिक किडनी डिसीज. ॲक्यूट रेनल फेल्युअर म्हणजे काय? तर ॲक्यूट रेनल फेल्युअर म्हणजे कमी कालावधीमध्ये बरा होणारा किडनीचा रोग, आणि CKD म्हणजे काय? जो दीर्घ काळापर्यंत चालू राहणार तो म्हणजे CKD, दॅट इज क्रोनिक किडनी डिसीज. क्रोनिक म्हणजे दीर्घ काळाचं. सो ॲक्यूट रेनल फेल्युअर. Acute renal failure here that is the sudden worsening renal function which can be takes place after the severe bleeding. सडन अचानकपणे काहीतरी किडनीच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ओके, आणि ब्लिडिंग होतं सिव्हिअर. सो हिअर डिक्रीज इन युरिन आउटपुट दॅट इज ऑलिगोयुरिया. म्हणजेच काय? तर जेवढी युरिन बाहेर टाकली गेली जाते त्याच्यापेक्षा फार कमी प्रमाणामध्ये युरिन बाहेर टाकली जाते. दॅट इज 400 लेस दॅन 400 मिलीलिटर पर डे. ओके, अँड लेस दॅन 0.5 किलोग्रॅम पर हवर इन चिल्ड्रन. म्हणजे जर आपण ॲडल्टमध्ये बघायला गेलो तर दॅट इज अबोव 400 मिलीलिटर. इट इज नेसेसरी टू एक्सरीड द युरिन आउटसाईड. 400 ml पेक्षा जास्त युरिन पासआउट होणं आवश्यक असतं, पण इथे 400 ml पेक्षा कमी युरिन पासआउट केली जाते, याला म्हणतात ऑलिगोयुरिया. ओके, सो हिअर द कॉजेस ऑफ द ARF मीन्स टू दॅट ऑफ द ऑब्स्ट्रक्शन ऑफ युरेटर. त्या मूत्रनलिकेमध्ये जर ऑब्स्ट्रक्शन निर्माण झालं, अडथळा निर्माण झाला तर असं होऊ शकतं. सो हिअर दॅट इज द ऑब्झर्व विथ द हेल्प ऑफ इलिव्हेटेड सिरम क्रिएटिनिन लेवल. सिरम म्हणजेच काय? आपल्या रक्त जे आहे त्या रक्त जेव्हा सेंट्रिफ्युगेशनमध्ये टाकल्यानंतर जे वरती प्लाझ्मा किंवा सिरम राहतं त्याच्यामध्ये जर क्रिएटिनिनची लेवल वाढलेली असेल तर तो माणूस ॲक्यूट रेनल फेल्युअरमधून सफर होतो आहे. सेकंड वन क्रोनिक किडनी डिसीज. क्रोनिक किडनी डिसीज मीन्स इट इज द प्रोग्रेसिव्ह, म्हणजे हळूहळू त्याची किडनी वर्सनिंग होत जाते, एकदम जोरात नाही, ते बदल हळूहळू होत जात आहेत. अँड दॅट इज द इरिव्हर्सिबल डिक्लाइन इन ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन, म्हणजे परत व्यवस्थित होणार नाही आहे, जे फक्त डॅमेजच होत जाणार. सो इट इज कॉज ड्यू टू क्रोनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस और मे बी डिटेक्टेड बाय किडनी साईज और पॉसिबिलिटी ऑफ ॲनेमिया. इथे अशक्तपणा येतो त्या माणसाला, किडनीची साईज कमी होते. ओके, सो दीज आर द 2 diseases are there, acute renal failure and chronic kidney disease. Then that is the dialysis. So you listen the word dialysis. Dialysis means that is the artificially the blood which can be filtered with the help of machine. It is called as dialysis. So dialysis is of 2 types, hemodialysis and peritoneal dialysis. So what is meant by hemodialysis? Hemodialysis means that is the when the renal function which not carry out, so which carry out that is below 5 to 7%, and the toxic substances which can be stored in the blood. म्हणजेच काय? तर आपली किडनी काम करत नाही, 5 ते 7% जी तिने काम केलं पाहिजे त्याच्या खाली येते ती, आणि त्याच्यानंतर काय होतात, हे जे टॉक्झिक वेस्ट मटेरियल आहे ते ब्लडमध्ये साठतात. मग काय होतं? द पर्सन हॅज टू गो फॉर आर्टिफिशियल मीन्स ऑफ ब्लड फिल्ट्रेशन, म्हणजे कृत्रिमरित्या त्याचं रक्त गाळलं जातं. So here that is the such a hemodialysis, in that the dialysis machine which can be used outside to filter the blood outside the body, शरीराच्या बाहेर ते फिल्टर केलं जातं आणि मग सोडलं जातं. So here that is the in this process the patient blood first one remove, then it can be removed from radial artery. त्या व्यक्तीचं रक्त त्याच्या मनगटाच्या रेडियल आर्टरीमधून काढलं जातं. then it is passed through the
प्लेन ट्यूब, सेलोफेस ट्यूबमध्ये ते सोडलं जातं आणि ते सेलोफेस ट्यूबमध्ये सोडल्यानंतर ती ट्यूब एका डायझिलेट नावाच्या एका चेंबरकडे सोडली जाते. मग डायझिलेटमध्ये काय केलं जातं, डायझिलेटमध्ये इट इज द आयसोऑस्मॉटिक टू नॉर्मल ब्लड प्लाझ्मा, त्याच्यामध्ये नॉर्मल ब्लड प्लाझ्मा असतो. सो एक्सेस सॉल्ट्स सपोज प्रेझेंट इन द प्लाझ्मा पास थ्रू द सेलोफेस ट्यूब इन टू द डायझिलेट, त्या डायझिलेटमध्ये ते सोडले जातात. अँड द वेस्ट सबस्टन्सेस विच आर ॲबसेंट इन डायझिलेट मूव्ह फ्रॉम ब्लड टू इन टू द डायझिलेटिंग फ्लूइड, ते डायझिलेटिंग फ्लूइडमध्ये येतात सगळे. अँड द फिल्टर्ड ब्लड, फिल्टर झालेलं ब्लड असेल विच इज रिटर्न टू द व्हेन, ते व्हेनमध्ये वाटवले जातात. इन दॅट प्रोसेस द एसेन्शियल अँटीकोॲग्युलंट लाईक हिपॅरिन विच कॅन बी दॅट इज द इमर्स्ड इन टू द सच अ दॅट इज द ब्लड इज देअर. त्याच्यामध्ये अँटीकोॲग्युलंट म्हणजे काय, ते रक्त गुठळी होऊ नये, गुठळी होता कामा नये याच्यासाठी अँटीकोॲग्युलंट सोडला जातो सर्क्युलेशनमध्ये. अँड देन अँटी हिपॅरिन इज मिक्स्ड. So and this blood has to be moved very slowly into the vein, do not create any pressure on the vein. So actual diagram of the hemodialysis which can be shown here in the textbook. So look here, that is the patient is there and from that radial artery from the below side the blood which can be remove the blood flow cleaning. After that artificial pressure monitor, हिअर मॉनिटर इज देअर, म्हणजे किती दाबाने ते दाब असतो तो दाखवला जातो इथे. देन हिपॅरिन पंप टू प्रिव्हेंट क्लॉटिंग, इथे हिपॅरिन पंप बघू शकता तुम्ही, इंजेक्शनद्वारे हे हिपॅरिन इथे टोचलं जातं त्या ट्यूबला. आणि ते हिपॅरिन म्हणजे काय, अँटीकोॲग्युलंट, त्या रक्ताची गुटळी होता कामा नये. देन डायझिलर इनफ्लो प्रेशर मॉनिटर, आतमध्ये जो प्रेशर आहे तो मॉनिटर करतोय. डायझिलेट यूज डायझिलेट, जे डायझिलेट आपण वापरतोय. डायलायझर, डायलाइज करतोय ते ब्लड. आणि फ्रेश डायझिलेट ओके. देन त्याच्यानंतर इथून काय होतं आहे, व्हेनस प्रेशर मॉनिटर, त्याच्यामार्फत एअर ट्रॅप आहे, डिटेक्टर आहे आणि क्लीन ब्लड हे वरून काय केलं जातं, परत त्याच्या व्हेनमध्ये सोडलं जातं, आर्टरीमधून काढलं जातं. नेक्स्ट आहे पुढच्या प्रकारचं जे डायलिसिस आहे त्याला पेरिटोनियल डायलिसिस असं म्हणतात. आता या पेरिटोनियल डायलिसिसमध्ये काय केलं जातं ते लक्ष द्या. इथे आपल्याला त्या त्या माणसाची पेरिटोनियल कॅव्हिटी म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटी आहे. सो डायलायझिंग फ्लूइड इज इंट्रोड्यूस इन टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी, त्याच्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये डायलायझिंग फ्लूइड सोडलं जातं. ओके. अँड त्याचं पेरिटोनियल मेम्ब्रेन जे आहे त्या व्यक्तीचं विच कॅन बी ॲक्ट ॲज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. द टॉक्सिक वेस्ट एक्स्ट्रा सोल्यूट पास इन टू द फ्लूइड. दिस फ्लूइड इज ड्रेन आउट आफ्टर प्रिस्क्राईब पिरियड ऑफ द टाईम. आता हे जे वेस्ट मटेरियल आहेत, एक्स्ट्रा सोल्यूट आहेत जे फ्लूइडमध्ये जातं, हे फ्लूइड ड्रेन आउट केलं जातं काही कालावधीनंतर. सो हिअर दॅट इज द सच अ पेरिटोनियल डायलायसिस विच कॅन बी रिपीटेड ॲज पर द नीड ऑफ द पेशंट, त्या पेशंटच्या गरजेनुसार हे केलं जातं. ओके. अँड इट कॅन बी कॅरिड आउट ॲट द टाईम ऑफ द वर्क, इन केस ऑफ द होम, while traveling. So it is the efficient, but here that is it is आपल्याला sophisticated आहे, but it is not efficient. So here that is the kidneys which can be associated with secretion of erythropoietin, renin, calcitriol and which is not possible using this dialysis machine. कारण किडनीमधून इरिथ्रोपोएटिन म्हणजे काय तर तांबड्या पेशी तयार करणारा जो घटक आहे रेनिन, कॅल्सिट्रायल हे सावले जातात, परंतु ह्या मशीनद्वारे ते स्वच्छ होऊ शकत नाहीत. आपण इथे आता बघतोय की ड्रेनेज बॅग आहे ही, डायझिलेट विथ वेस्ट प्रॉडक्ट ड्रेन फ्रॉम द पेरिटोनियल स्पेस. पेरिटोनियम ही ॲबडॉमिनल कॅव्हिटी आहे, कॅथेटर घातला जातो इथे. ओके. त्यानंतर कॅथेटरने ते ब्लड काढून इथे डायझिलेटमध्ये हे केलं जातं. अँड देन दॅट इज द पेरिटोनियल स्पेस आहे. आणि अशा प्रकारे ही डायझिलेट बॅग आहे, त्या बॅगमध्ये ते काय केलं जातं, परत त्याच्यामधले वेस्ट मटेरियल काढून प्युअर केलं जातं. देन किडनी ट्रान्सप्लांट, लास्ट वन किडनी ट्रान्सप्लांट. आता किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय, सो इट इज द लास्ट मेजर वेन किडनी कांट वर्क. Kidney transplant, that is called as organ transplant, that is healthy kidney from a healthy patient removed and get inserted into the that is the deceased person, those who suffer from that is the kidney disease. And kidney transplantation is classified as cadaveric, means deceased donor or maybe living donor kidney transplant. Okay. आता kidney transplantation cadaveric means that is the deceased donor or living donor kidney transplant. So here that is the such a kidney transplant which can be further classified as genetically related or maybe non-related. म्हणजेच
आपल्याच घरातल्या कुटुंबातून ज्यांचं जेनेटिक रिलेशनशिप आहे त्यांच्याकडून ती किडनी घेतली जाते किंवा बाहेरच्या एखाद्या माणसाकडून किडनी घेतली जाते. बट जेनेटिकली रिलेटेड किडनीज इट वर्क्स व्हेरी that is the powerfully than that of the kidney taken from the person which is not in relation. Okay, so here that is the kidney transplant. It is the last remedy in case of the deceased person.